हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी आणि ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या अतिशय हृदय अशा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतातील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब, ज्यांचा सोहळा आज आपण साजरा करतो, ते गेले 55 वर्ष संपादक म्हणून अतिशय समर्थपणे भूमिका पार पाडणारे आदरणीय पद्मश्री प्रतापसिंह जाधवजी आणि सोबतच आदरणीय आईसाहेब गीतादेवी जाधव, मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, आपले राज्याचे दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, माननीय राम शिंदेजी, माननीय राहुल नार्वेकरजी, नीलमताई गोरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, चंद्रकांत दादा पाटील, आशिषजी शेलार, पुढारीचं कार्य आता अतिशय जोमाने सांभाळणारे श्री योगेशजी जाधव, मंगलप्रभात लोढाजी, प्रकाश आबिटकरजी, हसन मुश्रीफजी, शंभूराज देसाईजी, शिवेंद्रराजे भोसलेजी, पंकजाताई मुंडे, दितेशजी राणे, संजयजी शिरसाट, योगेशजी कदम, जयकुमारजी गोरे, उदयजी सामंत, धैर्यशील दादा माने, विनयजी कोरे, धनंजयराव महाडिक, श्री अमल महाडिक, प्रकाशजी आवाडे, राहुलजी आवाडे, शिवाजी पाटील, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने, समोर बसलेलेही सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झालेले विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या सोहळ्याला पूर्णवेळ राहण्याची माझी इच्छा होती, परंतु आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये स्टारलिंक जी इलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि जगातली ICT मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे, सगळ्यात जास्त कम्युनिकेशन सॅटेलाइट असलेली कंपनी आहे, ती पहिल्यांदाच भारतामध्ये गुंतवणूक करते आणि ती गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांचे ग्लोबल CEO आणि संपूर्ण टीम आली आहे आणि त्यांना परत जायचं असल्यामुळे त्यांच्यासोबत एक आपला कराराचा कार्यक्रम आहे, म्हणून आशिष शेलार आणि मला त्या ठिकाणी जायचं होतं, म्हणून मी माननीय पवार साहेबांची आणि जाधव साहेबांची या ठिकाणी परवानगी घेतली आणि आधी बोलण्याकरता उभा राहिलो। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे एकनाथराव शिंदे आणि आम्ही अदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात, कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात, त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही, पण आज ते आता माझ्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे भाषण करतील। खरं तर आजचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंचासमोर बसलेली सगळी मंडळी बघितल्यानंतर सहज माझ्या डोक्यात विचार आला की कालच आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली, हे सगळे लोक इथे येणाऱ्या माहिती असतं तर कालच्या ऐवजी इथेच आज मंत्रिमंडळाची बैठक घेता आली असती आणि सभापती आणि अध्यक्ष आणि सगळे प्रमुख विरोधी पक्षातले नेते देखील या ठिकाणी आहे, त्यामुळे एखादं अधिवेशन देखील या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे घेता आलं असतं। पण मला असं वाटतं की हेच प्रेम जे बाळासाहेबांनी या ठिकाणी कमावलं आहे, की बाळासाहेबांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे आणि त्याकरता आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं, मला असं वाटतं की त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचं
जर काही फलित असेल तर त्यांनी समाजामधलं हे जे प्रेम कमावलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिष्टचिंतन करतो. आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपल्या संस्कृतीत याकरता आपण करतो की असं मानलं जातं की 80 वर्ष जो व्यक्ती पूर्ण करतो त्यांनी 1000 पौर्णिमेचे चंद्र बघितले आहेत, एवढा त्याचा अनुभव आहे. अशा प्रकारचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा त्या ठिकाणी अर्थ आहे. पण सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपण याकरता साजरा करतो की जसं त्यांनी 1000 पौर्णिमेचे चंद्र पाहिले असतात तसंच त्यांनी जीवनामध्ये 1000 अमावस्या देखील बघितलेल्या असतात आणि त्या अमावस्यांचा सामना करत हे 1000 चंद्र बघणारे आपल्या आयुष्याच्या या 80व्या वर्षी ज्यावेळेस सिंहावलोकन करतात त्यावेळी जीवनामध्ये जे काही कमावलेलं असतं, जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी केलेलं असतं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपण या ठिकाणी सगळे मिळून करतो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतानाच आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी रामायणासारखं सिंहायन हे आपल्या पुढे आज या ठिकाणी प्रकाशित झालंय. आणि सिंहायन हे केवळ आत्मचरित्र नाहीये, तर एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, आर्थिक अशा सगळ्या औद्योगिक अशा सगळ्या जडणघडणीचा, इतिहासाचा, प्रवासाचा मागोवा हा बाळासाहेबांच्या नजरेतनं आपण त्या ठिकाणी पाहतो. आज खरं म्हणजे मंचावर 2 व्यक्ती असे आहेत, एक पवारसाहेब आणि दुसरे बाळासाहेब, की ज्यांनी समकालीन महाराष्ट्र हा आपल्या नजरेने बघितलेला आहे. महाराष्ट्र घडण्यापासनं तर महाराष्ट्राची सगळी वाटचाल ही बघणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून खरं तर आज आपण जर हे आत्मचरित्र या ठिकाणी वाचलं तर जसं बाळासाहेबांनी सांगितलं की संपूर्ण एक धावता आढावा, म्हणजे याची सुरुवात अगदी मला असं वाटतं की यादवकालीन व्यवस्थेपासनं तर आताच्या महाराष्ट्रापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधी शोधायचं नसतं, तरीही मी हा निर्णय केला की माझं कुळ कुठे आहे हे शोधून काढायचं. आणि हा कुळाचा प्रवास करता करता, शोध घेता घेता ते प्रभू श्रीकृष्णापर्यंत पोहोचले आणि यादवांचे जाधव कसे झाले याचा सगळा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कशा प्रकारे श्रीकृष्णांपासनं तर महाराष्ट्रामध्ये यादव साम्राज्य तयार झालं आणि मग रामदेवराय यादव यांच्यापासनं तर लखुजी राजे जाधव यांच्यापर्यंतचा इतिहास आणि त्याच्यानंतर त्यांच्याही संपूर्ण कुटुंबाचा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे.